वसमा जीन वसमा गर्ल्स पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहोत. तर आपण आता पॉंडिचेरी येथे पोहोचलेलो आहोत. पोरं बॅगा बिगा काढत आहेत. हॉटेल एक बुक केलेलं आहे. हॉटेल म्हणजे फ्लॅट बुक केलेला आहे. त्या फ्लॅटवर नुसता आता मारा होणार आहे, मारा. तोपर्यंत आम्ही जरा सामान काढून भेटतो. कार्टे निबर इथं एक फ्लॅट घेतलेला आहे आणि हा प्लॉट एक घेतलेला आहे विथ कोंबड्या. जगन्नाथ कोंबडा कसा आहे, मान बघा, मान बघा. येऊ का हे बघा, येऊ का बॉडी बघा. टाकतो भाऊ, टाकतो, असंच टाकणार आता. अर्धे पोळ स्नान करायला गेलेत आतमध्ये आणि अर्ध्या पोरांनी नवीन गाड्या आणलेल्या आहेत. अर्ध्या पोरांनी नवीन गाड्या कशा स्कूट्या आणल्या, स्कूट्या दाखवली तुम्हाला. थांबा, हे बघा खाली बघा. ये वेस्पा एक्सेस डिओ डबल एक्सेस. वाव, पीस आहे एकदम पीस. आंघोळ करून रेडी झाल्यावर आता निघाल्या बोंबलत फिरायला. हे आपल्या गाड्या बघा, गाड्या बघा. वेस्पा भाऊला डिक्की उघड नाही गेली, डिक्कीच उघड नाही गेली. काय करा, खंडू गायकवाड आता काय शोध लावाले. तर मी समोर जात आहे आणि आपले गाभरं मागून गाड्या घेऊन येत आहेत. मला दाखवतो मी थोड्या वेळात. काय तर सीन झालाय. डिओचं पेट्रोल संपलं वाटाले. कशी आहे टो सिस्टीम बघा. कार्टे निबर शेवटी पोहोचले पेट्रोल पंपाला टो करत. मिलिंद भाऊची सक्सेसफुल मेहनत. पुन्हा तर झाले पेट्रोल टाकून. आपली पोरं यायलेत आता मागून. ही आली हो का. रायडर बोलते सबको बोलते. आताच पोरायनं आपल्या एका लोकल बंद्याला हायर केली तर बिर्याणी शोधायसाठी. दिस गाय इज व्हेरी हेल्पफुल फॉर अस. रग्गेल पोरं आहेत आपले, रग्गेल काही करू शकतात. तमिळनाडूतल्या पोरायला सॉरी पॉंडिचेरीतल्या माणसाला हायर करायला तर ते फुकटमध्ये. लेट्स गो नवीन लोकेशनच्या शोधात. आपला लोकलचा बंदा आता आपल्याला रग्गेल बिर्याणी खायला घेऊन जात आहे. डायरेक्ट लोकल बंदा हायर कशासाठी, बिर्याणीसाठी. रग्गेलपणा करून आता आम्ही शवरमा खायला निघालो. बिर्याणी गेली चुलीत. वे टू ईट शवरमा. 4 पोरायला सोडून एकटे शवरमा खायला निघाले आता. यो शवरमा आणून आता आम्ही निघालो आहोत गोल्डन टेम्पल. काय तिकडे गेल्यावर कळते, आम्हालाही माहिती नाही कुठे निघाले. फक्त आता या गाडीला फॉलो करायचे आता फक्त आम्हाला. ते करायला आता मला आता कुठेतरी पोहोचूनच. लोकेशन आता एवढं मोत आले. आम्हालाही माहीत नव्हतं की आम्हाला इथं यायचं होतं, पण आले आता आम्ही. काय करावं, मग दाखवतो लोकेशन. आता वरून फिरून जाऊ नका लोकेशन बघून. ताण बिन काय घेऊ नका दिमागाला. जा वरी जा. त्या कपलला एकटं सोडा, बाजूला बसा. सहीच घेऊ काय नजर आहे तिथे जाऊ द्या. हो, ते सनसेट पॉईंट आहे तिथे जाऊ द्या. हां तुम्हाला मी दाखवणार होतो. पॉईंट बघा आता, पॉईंट बघा. 1 2. कसा आहे, कसा आहे की नाही. हो गायकवाड साहेब, हो का. हे इकडं आहे का. बीच ਦੇ ਨਾਲ ਪੌਂਡੀਚੇਰੀ. नो ਪੌਂਡੀਚੇਰੀ ਦੇ ਨਾਲ बीच. मस्त. आता एक कडक फोटोशूट करून आम्ही आता निघालेलो आहोत. समोर एक अजून एक लोकेशन आहे, त्या लोकेशनला चाललो.
पोरं आता मारामारी करून घेणार होते, सांभाळून टाकले त्याला. आता पुढच्या लोकेशनला चलले. आता पुढचं लोकेशन दाखवलं तुम्हाला. आता बघा कसं लोकेशन दिसत असेल तुम्हाला. दिसलं तर दिसत नाही तर काय समोर आहे इकडं. स्लो मोशनसाठी शूट करायचं चाललंय जरा. आणि इथं फॉरेनरचं आगमन झालेलं आहे. जास्त दाखवू ना तुम्हाला. आता समोर निघाले आम्ही. हा समोर काहीतरी एक लोकेशन दिसायलंय मला. त्या लोकेशनला जाऊन आता मी बघतो काय काय समज नाही काय तिथं. छान तर दिसायला लांबून. रंगबिरंगी घरं दिसायले तर ती जाऊनच कळते आता आम्हाला. आणि इथं रोडवर नसते कपलच नसते दिसायला मला. आम्ही एक बॅचलर ट्रिप मारत फिराल्या आणि हे ना असे बीचवर कपल घेऊन बसाले. कसं वाटलं आता तुम्हाला दाखवा म्हणलं तर त्याला अनकम्फर्टेबल फील होते. म्हणून आता माणुसकीच्या नात्याने दाखवून आधी गेलो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला आता बॅकग्राऊंडमध्ये दिसलं तर दिसलं. बघा काय दिसाले का बॅकग्राऊंडमध्ये. बघा दिसलं काय तसं. बाकी वातावरण तर एकदम नंबर एक आहे. ते बघा हे असं बसू लागलेत रस्त्यात. कसं करावं बरं आमच्यासारख्या माणसाने. हे कसं राहते ते सिस्टीम तुम्हाला सांगतो मी. हे ह्या समोर पोऱ्या चालल्यात ना. आत्ताच एका कॅफेतून आल्यात बाहेर. ह्याचं तोंड बघून तर बिलकुल वाटणार की हिनं ह्याच्याकडून खाल्ले असतील. ह्याच्या पैशानं बेल्ड्याच्या पैशानं खायचं, मोठेपणा हाणायचं, स्टोरी मारायची. म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट म्हणजे हेच की याचं तोंड बघून बिलकुल वाटणं आपल्याला की ह्यानं जाऊ शकतात त्या हॉटेलमध्ये खायला. बरोबर आहे. बिलकुल वाटणं बिलकुल. पण ह्यानं त्याच्या बेल्ड्याला लुटतात. बेल्डा बी कुठून आणते माहिती आहे की. बेल्डा आणते बापाच्या पॅन्टीच्या चूर्ण पाकिटच चोरून आणते. 100ची नोट काढ, कधी 500ची नोट काढ. असं करू करू हे करतात. हा हे बाबासाहेबाचं आहे. दुनियाचं मोठं तुम्हाला दाखवतो मला. कसं आहे मोतीनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मूर्ती बघाय बघा मध्ये बाबासाहेबाचा फोटो आहे. पुतळा आहे बाबासाहेबाचा. चिल लाईफ बघा. बीच दे नाल चिल लाईफ. गाडी बघा आपली भाऊ काढाले दादा. तर आता दुनियाभरचा ताण घेऊन मी असले फालताड कपल बघून आता आम्ही ह्या बीचवरची दुसऱ्या कुठं तर लोकेशन शोधायला आम्ही निघाले. आता तुम्हाला समजत नसेल हे मधीच अशा कसे व्हिडिओ आले तर हे तुम्हाला समजायसाठी पूर्ण व्हिडिओ बघावं लागते. तर इथून निघाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट गेल्या फ्रेंच कॉलनीला. मस्त तिथं फोटो बिटो काढल्या. पोरं तर एवढा मारा करू लागले फोटोसाठी. त्याच्यानंतर डायरेक्ट रूमला आराम करायला आले आणि डायरेक्ट रात्रीच उठून बाहेर निघाल्या. जेवण खाऊन करून आम्हाला यायला एवढा उशीर झाला आणि त्याच्यात नशीब आमचं एवढं खराब. जे बघायला आलं त्या ते बंद झालं होतं उशीर झाल्यामुळे. त्याच्यामुळं पोरायनं काय नाही इथल्या लोकेशनचा मजा लुटले आणि निघाले वापस. आम्हाला काहीच कामधंदे नव्हते. उगं इकडून तिकडे फिरायचं, खायचं, पियायचं, नाचायचं. पोरं म्हणले एवढ्या लवकर काय झोपायचं नाही. मग जवळच लाईट हाऊस होतं बघायला. ती लाईट हाऊस बघायला आले. लाईट हाऊसचा रस्ता एवढा खतरनाक होता की रस्त्यामध्ये आम्हाला एक शमशान घाट लागलं होतं. सगळ्याची फाटू लागली तरी बी इथपर्यंत पोहोचले. मस्त इथं मजा मस्ती करून निघाल्या वापस. सगळ्यात भारी म्हणजे पेट्रोल होतं तिथं स्वस्त म्हणून उगा एड्यावानी फिरू लागले आणि नुसतं अण्णा म्हणून नुसती मजा घेऊ लागल्या तिथल्या माणसाची. मस्त रात्रभर टाइमपास करून काय डायरेक्ट गेल्या झोपायला. पुढच्या दिवशी सगळे एवढे थकले होते कोणीच उठलं नाही. फक्त मी मुन्ना उठल्या कारण आम्हाला करायची होती आमची गाडी चेंज. फर्स्ट क्लासमध्ये MT-15 केली आपण बुक आणि तिला घेऊन दुनियाचं गावभर फिरल्या. मग काय सगळे पोरं उठले ना आम्ही फर्स्ट क्लासमध्ये निघाल्या कालच्या लोकेशनला जे रात्री बंद झालं. रात्री अंधार होता म्हणून तुम्हाला काय दिसलं पण आता बघा दुनियाचं भारी लोकेशन होतं. एवढं भारी वाटू लागलं तिथं. हळूहळू सगळे पोरं जमा झाले आपले तिथं. जमा होऊन मग आम्ही नंबर 1 फोटोशूट केलं. लोकेशनवर लक्ष द्या फक्त तुम्ही. बघा मागचं कसलं समुंदर दिसाले. समोर आपली भाड्याने घेतलेली MT मस्तपैकी तिथं मजा मस्ती करून मी मारलो एक हलका फुलका पादरा स्टंट. मग काय तिथून निघाल्या कारण आम्हाला जायचं होतं दुसऱ्या बीचला. पॉंडिचेरीमध्ये एवढे बीच होते की नाही तुम्ही जेवढे बीच फिरल्या तेवढं तुम्हाला कमी वाटलं असतं. फर्स्ट क्लासमध्ये तिथं बीचला पोहोचल्या. बीच एवढं सुंदर होतं की नाही. पोरं एवढं मरमर करू लागले फोटो काढायसाठी. मजी काढ म्हणून. या ट्रिपचा सगळ्यात मेन ट्विस्ट इथं येते. 4 पोरं एका ठिकाणी जमल्यावर कांड होते म्हणजे होते. हे बघा आता आमच्यासोबत काय झालं. समुद्रात पडला मोबाईल iPhone 13. शोधायला गेलीत पोरं. एक तिकडं एक इकडं. सीन हो गया गाइस सीन.
खूप आटूट प्रयत्न करून मोबाईल तर काय आम्हाला भेटला नाही, पण त्या मोबाईलच्या दुःखात कोणी दुःखी होईल असं तुम्हाला वाटत असेल. आज काय झालं नाही. पोरं रगेल होते, दाबून मजा केले. एवढ्या लांब आल्या म्हणली ट्रिपला आपण, तर मजा झालीच पाहिजे. दबागे मजा एक खिशात पैसे मावना गेले ते म्हणून मी एक दुनियाचा खर्च करू लागलो. काय डोक्यात आलं की हे वाजगान गाडी चालवायचा मूळ झालता म्हणून गाडी चालवून बघलो. या इथल्या भाऊनं गाडी काय एकट्याला चालवून गेला नाही मला. तिथून थकून हारून वापस आल्या. पोरं आंघोळ करू लागले. थकून हारून इकडे तिकडे मस्ती करून आम्हाला रात्र झाली यायला. आम्ही रात्री येऊन फ्रेश बीस झाल्या, जरा आराम केल्या आणि लगेच वापस बोंबलत बाहेर निघाल्या. आता एवढ्या उशिरा बाहेर निघायचं कारण म्हणजे हे पोरं म्हणले भाऊचा बड्डे आहे, पॉंडिचेरीला आल्या म्हणल्यावर केक तर बीचलाच कापला पाहिजे. पण आपले पोरं काय कुठे शांत बसणार, बीचवर बी गर्दा केले. पोलीसवाल्यांनी तिथून हकलला आम्हाला म्हणून काय गुपचूप आल्या, साईडला केक कापल्या आणि गेल्या झोपायला. तर प्रणव भाऊचा मोबाईल समुद्रात पडल्यामुळे आपल्याला हा ब्लॉग इथेच संपवावा लागतोय, कारण त्याच्याच मोबाईलमध्ये बाकीच्या पुढच्या क्लिप्स होत्या. तर आपण ते आता ॲक्सेस करू शकत नसल्यामुळे हा व्लॉग आपला पूर्णपणे अर्धवट बनलेला आहे. तर होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही दिवसांनी अजून एक असा पादरा व्लॉग बनवतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो, कारण आम्हाला कामधंदे नाही. तर काय, थँक्यू. बच्चे के दिल में.